साम टीव्हीच्या आमदाराचा पहिला दिवस या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 5 ठिकाणी भाजपनं त्यांचा गड राखलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधील सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून तब्बल 5व्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान विजयकुमार देशमुख यांना मिळालेला आहे। खरं तर त्यांच्या पहिल्या दिवशी आज आपण त्यांच्या सोबत आहोत। मला खरं तर सुरुवातीला खूप खूप अभिनंदन तुमचं। 5व्यांदा पुन्हा एकदा तुमच्यावर मतदारांनी विश्वास दाखवलेला आहे। आमदार म्हणून याच्या अगोदर सुद्धा तुम्ही तुमची कारकीर्द झालेली आहे, मागच्या 20 वर्षांचा तुम्हाला अनुभव असणार आहे। आपण जर बघितलं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार बसताना दिसत आहे, काय भावना आहेत आज? आज सगळ्याला मी या देशातल्या आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचा पहिल्यांदा आभार मानतो। कारण आपण मी 4 निवडणुका बघितल्या आणि 5व्यांदा मी ह्या निवडणुकीमध्ये जेव्हा उभारलो तेव्हा थोडं वातावरण वेगळं होतं त्या राज्यात। कारण लोकसभेचं झालेला आम्हाला फार मोठा धक्का, त्यानंतर ही निवडणूक करणं म्हणजे आम्हाला एक प्रकारचं चॅलेंजच होतं। त्यामुळे कार्यकर्ते एक प्रकारे उत्साहाने, तळागाळातला कार्यकर्ता लहान कार्य उत्साहाने काम करायला चालू केलं। आम्ही त्यांना सांगितलं होतं की ही इलेक्शन म्हणजे आपल्या निष्ठेचे इलेक्शन आहे। पक्षाला ह्या इलेक्शन मध्ये आपण थोडंही आपल्याला थोडं फरक झालं तर आपण फार मागे जाणार आहोत 10-15 वर्ष। म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने लागलं। या सोलापूरच्या माझ्या मतदारसंघातल्या ज्या काही विकास कामं असतील किंवा केंद्राचे असू दे किंवा आपल्या राज्याचे असू दे, ह्या विकास कामावर लोकांनी मतदान केलं। विशेष करून लाडकी बहीण योजना, ही नवीन जी बहीण योजना असू द्या किंवा अन्नपूर्णा योजना असू द्या किंवा एसटीचा अर्ध तिकीट असू, ह्या सगळ्या योजना आमच्या ह्या मतदारसंघातल्या किंवा राज्यातल्या बहिणी आम्हाला आशीर्वाद दिला, हे खरं आहे। मला खरं तर आपल्याला मंत्रिपदाचा अनुभव आहे आणि पुन्हा एकदा सत्ता आपली बसताना दिसून येते, काय अपेक्षा वाटतात? काही निरोप आलेला आहे वरून? निरोप अजून नाही, पण मला काय, मी या भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून कामाला लागलो। कार्यकर्ता करत करत सरचिटणीस, अध्यक्ष असं मी भारतीय संघटनेमध्ये काम करत मला आमदारकी मिळालं। त्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून राहणं मला लई पसंत आहे आणि मंत्रीपद मिळावं अशा आशेने मी कधी काम केलं नाही। जेव्हा आपल्याला वाटलं पक्षाच्या नेतृत्वाला ते देतील, नाही तर नाही। मालक, आज आमदारकीचा पहिला दिवस आहे, पहिला सूर्योदय आहे, कशी होती आजचा नित्यक्रम तुमचा? कसा होता? कार्यकर्त्यांचा गराडा आम्हाला तुमच्या घराच्या अवतीभोवती दिसतोय, सकाळपासूनच हा गराडा असणार आहे, मात्र दिवसभराचा सकाळपासूनचा नित्यक्रम कसा होता? सकाळपासून काल रात्री ज्यांनी भेटले नाही शुभेच्छा द्यायला, त्या लोकांचं पुन्हा एकदा सकाळी आज घरी आणि ऑफिसला आता गर्दी म्हणून मी ऑफिसला निघालो होतो, पण सकाळपासून सगळे म्हणजे कार्यकर्ते आल्या किंवा आपले मतदार आले, त्यांना भेटणं, चहा पिणं, त्यांच्याशी थोडं हितगुज करणं आणि प्रत्येकाचं मतदाराला वाटतं की आपला आमदार मंत्री व्हावं, त्यांची अपेक्षा असते। पण या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर आज खरंच आनंदाचा, खरंच आम्हाला कालपासून एक आनंदाचा दिवस, वेगळा अनुभव। खरं तर महायुती सरकारमध्ये शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते, आता भाजपच्या सीट वाढताना दिसून येत आहे। कोण मुख्यमंत्री व्हावं, काय वाटतं तुम्हाला? एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्रीपदी कोणाला बसलेलं तुम्हाला आवडेल? भाजपच्या कार्यकर्ता म्हणून आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा मी राज्यमंत्री होतो तेव्हा आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम केलं। एक प्रकारचं चांगलं काम त्यांनी करू शकतात, त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं। तर नक्कीच हे होते जनतेतील आमदार विजयकुमार देशमुख आणि मला कुठल्याही मंत्रिपदाची अपेक्षा नाहीये, कार्यकर्ता म्हणूनच मला काम करायला आवडेल आणि भविष्यामध्ये आता महायुतीचं जे सरकार बसणार आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे जर मुख्यमंत्री झाले तर त्याहून मोठा आनंद नसणार आहे, अशा पद्धतीची भावना त्यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।